नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या लक्षवेधीच्या या खास नागपूर अधिवेशन विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज नागपूरमध्ये अधिवेशनाच्या या दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला. नागपूर अधिवेशन हादरून गेलेलं आहे त्यामुळे, पण नुसतं अधिवेशन हादरून उपयोग काय, कारण निर्णय काही झालेला नाही आहे. नागपूरचं अधिवेशन एक औपचारिकता झालेली आहे. नागपूरमध्ये एक अधिवेशन होतं केवळ करार झालेला म्हणून आणि निघून जायचं ही आतापर्यंतची प्रथा. पण मराठा समाजानं ज्या प्रकारचा मोर्चा आज नागपूरमध्ये काढला आणि दाखवून दिलं की तुमचं हे अधिवेशन केवळ उपचार राहणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांना तसं निवेदन देण्यात आलं. पण या सगळ्या मोर्चांमुळे आणि आता अधिवेशनामध्ये धडकलेल्या मोर्चामुळे काही हाती आलं का मराठा समाजाच्या, का फक्त वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत आणि सत्ताधारी फक्त नागपूरच्या या अशा सुखद वातावरणामध्ये बसून मजा घेत आहेत या अंगाराची, मराठा समाजाच्या मोर्चाची? त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपला विषयच आहे महामराठा मोर्चा आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे आहेत प्रताप सरनाईक, शिवसेनेचे आमदार आणि नेते, अमीन पटेल काँग्रेसचे नेते, आशिष शेलार आहेत भाजपचे नेते आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि आमदार, विनायकराव मेटे मराठा समाजाच्या मोर्चांच्या आधी आरक्षणाची ज्यांनी मागणी वेळोवेळी लावून धरली ते, आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. निलेश, मुळातच हा अधिवेशनच एक उपचार ठरलेला असताना मराठा मोर्चांचं धडकणं हा पण उपचार ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडनं चालू आहे का? निश्चितपणे सत्ताधाऱ्यांकडून हा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळाला. मात्र आज विदर्भामध्ये तसा मराठा समाज हा कुणबी आणि मराठा अशा दोन समाजामध्ये ओळखला जातो आणि त्यामुळे आजच्या मोर्चाचं वैशिष्ट्य होतं मराठा कुणबी महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यातून कुठे मराठा समाज विदर्भामध्ये एकत्र येऊन ज्या संख्येनं तो उतरत होता ती संख्या आपल्याला गाठता येईल की नाही, ही मराठा समाजासमोरच्या नेतृत्वासमोर एक प्रश्न होता. आणि म्हणून कुणबी समाजाला बरोबर घेऊन जो ओबीसी म्हणून अगोदरच ओळखला जातो, त्याला खरं ओबीसीत आरक्षण नको आहे आता, पण त्याही समाजाला बरोबर घेऊन बळकट करण्यात यावं या दृष्टीने प्रयत्न जो आहे तो पाहायला मिळाला आणि त्यातून एक दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाला. अगोदर हा मोर्चा मुंबईत घ्यायचा, मग नंतर अधिवेशन काळामध्ये तो नागपुरात आणायचा आणि सरकारवर दबाव टाकायचा. हा प्रयत्न यानंतरच्या काळामध्ये तो मुंबईत होईल आणि त्यानंतर तो दिल्लीत होईल आणि त्यातून वेगवेगळ्या टप्प्यांवर आपला दबाव वाढत नेण्याचा जो प्रयत्न मराठा समाजाचा आहे त्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आपल्याला नागपुरात आज पाहायला मिळालेला आहे. आपल्यासोबत आशिष शेलार सुद्धा आहेत. आशिष शेलारजी, आता अधिवेशन फक्त काही दिवस उरलेलं आहे, त्याच्यामध्ये आज मोर्चा झाला, येऊन गेला. हा मराठा समाजाचं हे कौतुक आहे की ते शांतपणे मोर्चा काढतायत, पण त्यांच्या शांतीला आता गृहीत धरलं जात आहे का? मला असं वाटतं की मराठा समाजाच्या मागण्या या विषयामध्ये सरकारने संवेदनशीलरित्या विषय हाताळला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी कोर्टासमोर, सभागृहात, सभागृहाबाहेर या विषयावर अतिशय ठोस भूमिका घेतली की आरक्षण मिळालं पाहिजे. तेवढ्यावरच नाही तर आरक्षण सोडून अन्य जे प्रश्न आहेत ज्यामध्ये आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याचा विषय असेल, शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती योजना EBCच्या माध्यमातून 6 लाखापर्यंतची असेल आणि आता कालपरवा जेव्हा उत्तर देताना घोषित केलं त्यामध्ये विशेष रूपाने शोध संशोधन केंद्र आणि वसतिगृह जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने सरकारने ह्या संवेदनशीलरित्या विषय हाताळला, त्यातल्या मागण्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली आणि कोर्टासमोर इक्विव्हॅलंट डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स कलेक्ट करून हे आरक्षण टिकलं पाहिजे यासाठीचं सर्वेक्षण करून ॲफिडेव्हिट केलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठा समाजाच्या योग्य मागण्याला योग्य प्रतिसाद सरकार देत आहे अशी आजची भूमिका आहे. काँग्रेसला हे पटतंय अमीनजी? मला असं वाटतं नाही. मला असं वाटतं की जे सरकारची जे भूमिका आहे ते स्पष्ट नाहीत. ते फक्त असं म्हणतात की देणार आहोत, पण त्यांची मानसिकता मराठा किंवा मुसलमानाला किंवा धनगरला आरक्षण द्यायची त्यांची मानसिकता नाही. ते म्हणतात अभ्यास करतायत, अभ्यास गट नेमलेले आहेत, कोर्टासमोर ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, 2300 पानांचं प्रतिज्ञापत्र डॉक्युमेंट दिलेलं आहे. सगळा अभ्यास झालेला आहे. नारायण राणे समितीने जे होती त्यांनी अहवाल दिलेले आहेत, ते ऑर्डिनन्स आलं होता, नंतर त्यांनी बिल पण आणलं. पण मला असं वाटतं नाही की सरकार गंभीर आहेत आणि ते टाळमटाळ करत आहे असं मला वाटतं. ते फक्त मराठासाठी नाही, ते मुसलमानचे SBC कॅटेगरी त्यांच्यासाठी पण आणि धनगर समाज, कोळी समाज, लिंगायत सर्वांना त्यांना द्यायचा नाही, फक्त हातामध्ये गाजर द्यायचे. मेटेंकडे मी नंतर येणार आहे, त्यापूर्वी प्रताप सरनाईकांकडे. सरनाईकजी, आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे असो किंवा महाराष्ट्रासमोरचे प्रश्न असो, शिवसेना आक्रमक होती, भाजपला म्हणजे डायरेक्ट शिंगावर घेत होती, पण नागपूरला सरसंघचालकांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्यांच्या, ज्यांचे आम्ही फोटो पण पाहिले, सगळा एकूण तो जो आक्रोश होता, आवेग होता शिवसेनेचा, तो थंड झालेला आता.
नाही, मराठा मोर्चावरती शिवसेना बोलत का नाहीये? दोन प्रश्न वेगवेगळे आहे की अमीन पटेलचा सुद्धा प्रश्न आहे आणि प्रसन्न तुझा सुद्धा प्रश्न आहे. सर्वप्रथम प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगतो की शिवसेनेनं नेहमीच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि आरक्षणाला पाठिंबा जर दिला नसता आज शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार या विधिमंडळात जाण्यापूर्वी भगवे फेटे घालून विधिमंडळाच्या सभागृहामध्ये गेले आणि त्यानंतर आम्ही मोर्चामध्ये त्या मोर्चेकऱ्यांबरोबर एक सर्वसामान्य मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणून सर्व आमच्या जातीचे आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेनेनं नेहमीच मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे. किंबहुना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंच होतं, स्पष्ट त्यांची भूमिका होती की आर्थिकदृष्ट्या मागासले असणाऱ्या प्रत्येक समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. तो प्रश्न आमच्या पक्षाच्या भूमिकेचा झाला. अमीन पटेलांनी आता जे सांगितलं की आम्ही आमच्या राणे समिती नेमली होती, राणे समितीनं अहवाल प्रसिद्ध केला होता. मी तुम्हाला सांगतो 2008 साली सराफ समिती स्थापन केली, 2010 साली अजून एक समिती बापट आयोग जाहीर केला आणि त्यानंतर 2011 साली राणे समिती जाहीर झाल्यानंतर 2013 साली त्यांनी तो अहवाल दिला आणि 2014 मध्ये विधिमंडळाच्या विधानसभेच्या निवडणुका आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16% मराठ्यांना आरक्षण आणि 5% मुस्लिमांना आरक्षण अशा प्रकारे त्यांनी तो अहवाल पटलावर ठेवल्यानंतर तो प्रसिद्ध झाला, गॅझेट निघालं. परंतु तो घाई गडबडीत काढण्यात आला. कुठल्याही प्रकारे त्याला न्याय मिळणार नाही ही भूमिका त्यांना ते जर का असेल तर त्यासाठी शिवसेनेचे आमदार आज आक्रमक का नाही दिसले आम्हाला? जाणीवपूर्वक आम्ही प्रत्येक वेळेस आक्रमक आहे. आक्रमकता म्हणजे भाषा काय? आतमध्ये सभागृहामध्ये जाऊन तोडफोड केली असते म्हणजे शिवसेनेच्या आमदारांची आक्रमकता. म्हणजे मोदींसारखं झालं की मोदी म्हणतात आम्हाला विधिमंडळात बोलू दिलं नाही, लोकसभेत बोलू दिलं जात नाही आणि इकडे सरनाईक म्हणतात की आम्ही काय फक्त विधिमंडळातच लढायचं. मोदींची तुलना तुम्ही कुठेतरी केली हे बघून आम्हाला आनंद वाटला. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, शिवसेनेची ही भूमिका कायम आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर कुठल्याही समाजाला जे मिळालेलं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये कपात न करता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही शिवसेनेची. शेलारांकडे परत एकदा येण्यापूर्वी मी मेटेंकडे जातो. मेटेजी, आरक्षणाच्या मागणीच्या एकदम सुरुवातीच्या माणसांमधली तुम्ही मंडळी आहात. या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही आता तुमच्या क्रेडिबिलिटीवरती पण ही किंमत दिली असं म्हणतोय मी. आनंद कौतुकाने सांगतोय तुम्हाला की तुम्ही तुमच्या क्रेडिबिलिटीची पण किंमत दिली. आज मराठा समाजवाले तुमच्यापासून फटकून राहत आहेत. एवढी किंमत मोजून जे आंदोलन तुम्ही सुरू केलं त्याला तुमचे सहकारी मित्रपक्ष न्याय देत आहेत का? मुळामध्ये असं आहे, पहिली गोष्ट सांगते, माझ्या क्रेडिबिलिटीचा विषयच येत नाही. सुरुवातीपासूनच मी या विषयाशी आजच्या मोर्चामध्ये नव्हता तुम्ही पाहिलं नाही आहे. मी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासूनच आणि आजसुद्धा अगदी शेवटपर्यंत मोर्चामध्ये मी होतो आणि पहिल्यापासूनच या मोर्चाशी आणि या चळवळीशी संबंधित आहे. याच्यामध्ये मुळामध्ये आता मुद्दा असा झालेला आहे की अलीकडचे जे काही मंडळी आहेत या मंडळी भावनिक फक्त याचं राजकारण करायला लागलेले आहेत आणि ते मला अजिबात मान्य नाही. आणि दुर्दैवाने काही अनेक पक्ष लोक त्याला साथ देत आहेत. मुळामध्ये असं आहे की भावनेच्या पेक्षा आता कायद्याचा हा प्रश्न आहे. आता कायद्याच्यावर कोणी बोलतच नाहीये, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे बघतच नाहीत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं पोळी याच्यावर फक्त ओतून घ्यायचा प्रयत्न करायला लागलेत आणि हे चुकीचं आहे. या पोळी भाजणाऱ्यांमध्ये भाजप पण आहे? नाही, उलट मी असं म्हणेल की आता बोला ना, स्पष्टपणे बोला. मेटेजी, तुमची क्रेडिबिलिटी लोक आता म्हणू लागलेत की तुम्ही मराठा आरक्षणाचा तुम्ही वापर केला आणि स्वतः पद मिळवलेलं आहे. तुम्हाला मंत्रीपद पण देण्यात आलं नाही, तुम्ही त्यासाठी चिडला होता. कधीतरी तुमच्या मनातला उद्रेक मांडा की भाजपने न्याय दिला की नाही? नाही, असं नाही. तुम्ही कितीही मला सांगितलं तर मला त्यानं काही फरक पडत नाही आणि मला असे जे काही कोणी म्हणत असेल त्यांना मी अजिबात किंमत देत नाही. त्याचं कारण असं आहे की इथपर्यंत आरक्षण आणलंय ते केवळ विनायक मेटेच्यामुळं आलेलं आहे, वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा आता बरं मला त्या स्त्रियाच्या भानगडीत पडायचं नाही ना, मी तेच म्हणतो. आणि मंत्रिपदाचा किंवा अन्य याच्यामध्ये विषयच येत नाही. मी या मागं सुद्धा सांगितलं, मराठा समाजाचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असेल, हे प्रश्न शेतकऱ्यांचा विषय आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे विषय घेऊन ते त्यावेळेस मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो त्यांनी 15 वर्ष सोडले नाही. म्हणून मी पवार साहेबाला, अजितदादाला, त्या तत्कालीन आर आबाला, पिचड साहेब या सगळ्याला सांगून बोलून चर्चा करून मी मग भारतीय जनता पक्षाच्यावर महायुतीच्या सोबत आलेलो. त्यानंतर आता ठीक आहे, राजकीय मला मिळालं नाही मिळालं, पण त्याच्यापेक्षा मराठा समाजाचे काही प्रश्न आतापर्यंत त्यांनी आरक्षणाचा दिलं नव्हतं. लोकसभेला फटका बसल्यानंतर त्यावेळेच्या आघाडी सरकारने दिलं सुद्धा चुकीचं दिलं.
त्यावेळेस मी नको म्हणत होतो असं देऊ. ESBC कुठेही जगामध्ये नसणारी कॅटेगरी यांनी शोधून काढली आणि ती कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलं. ते टिकणार नव्हतं, ते कोर्टात जाणार, त्याला स्थगिती मिळणार, हे मी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना सगळ्याला सांगत होतो. ऐकलं नाही, जे व्हायचं ते होतं. आता सगळे मंडळी आता मोठ्या ती चूक आता रिपेअर होते, भाजपाकडनं होते, ते सांग ती नाही होते. ऐका, म्हणून त्यावेळेस जी झाली चूक, त्याच्यानंतर मग सरकार त्यांचं गेलं. नंतर हे नवीन सरकार त्यांनी ताबडतोब कायदा केला. आता दुर्दैवाने कायद्याला त्यावेळेस चॅलेंज झालं, स्थगिती मिळाली. मग ते झाल्याच्या नंतर आपण परत तिथं सुप्रीम कोर्टात जायचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, म्हणजे सरकारच्या माध्यमातून गेलो होतो आपण, की त्यांनी सांगितलं की तुम्ही परत हायकोर्टातच जा आणि हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर मग आमच्याकडे या. म्हणजे त्यांनी फेटाळलेलं नव्हतं आपण. आता कोर्टामध्ये सगळ्या कायद्याच्या प्रक्रिया आपल्या सुरू आहेत. जोपर्यंत त्याला निकाल लागत नाही तोपर्यंत इथं काही होऊ शकत नाही. आता करायचं असेल तर त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, म्हणजे मोर्चेकऱ्यांनी एकत्र येऊन, संघटनांनी येऊन, सगळ्या पक्षांनी, आमदारांनी, नेते रेटा तयार केला पाहिजे. रेटा तर आता तयार झाला. याच्यापेक्षा म्हणजे इतिहासापासून जे आतापर्यंत एवढा मोठा रेटा कधीच झाला नव्हता. याच्यापेक्षा रेटा दुसरा असू शकत नाही. आता सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारबरोबर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. ती चर्चा करत असताना मुलींच्या बरोबर होऊ शकत नाही चर्चा. आज जशा मोर्चामध्ये मुली आले तसे मुलीबरोबर चर्चा होऊ शकत नाही. समाजातल्या सगळ्या थरातल्या हा विषय मुद्दामून वेगळा ठेवतोय. मुलींबरोबर चर्चा होऊ शकत नाहीये, कारण मराठा मोर्चेकऱ्यांनी एक पद्धती म्हणून, एक स्ट्रॅटेजी म्हणून, अगदी छोट्यातल्या छोट्या मोर्चापासून ते नागपूरच्या मोर्चापर्यंत सगळीकडे त्यांचं समिती म्हणा, समोर बोलणाऱ्या म्हणून मुलीच ठेवलेल्या. त्याच्यामागे कारण असं की आम्ही स्त्री शक्तीला पहिल्यांदा मान देतो, हा त्याच्यामागचा थॉट होता. मी मेटेंकडे त्यासाठी परत एकदा, त्यापूर्वी एकदा परत शेलारांकडे आणि परत मान्यवरांकडे मी जाणारच आहे. शेलारजी, हा सगळा मोर्चाचा विषय एका विधायक मार्गाला लागत होता. ठीक आहे, भाजपला वेळ देत होते. मराठा समाजाच्या या आक्रोशामुळे तुम्हाला फटका बसेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तर तुम्हाला चांगलं यश सुद्धा मिळालं, तुम्ही पहिला पक्ष म्हणून आलात. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी थेट आधीपर्यंत कसं काम झालं नाही आणि कसबेनी त्यामध्ये कसा खोडा घातला असं अप्रत्यक्षरित्या सूचित करायचा प्रयत्न केला. मराठेतर वाद तयार करण्याचा हा फडणवीसी डाव होता, असं पेपरमध्ये सुद्धा आता छापून यायला लागलेलं आहे. काय चाललंय हे? मला असं वाटतं की ज्यांना राजकारण बघायचं आहे, मुसळ बघायचं आहे, फाटलेलं बघायचं आहे, तो असा फाटका विचार करतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा विचार खूप स्पष्ट होता. हे आपल्याला टाळता येणार नाही की अमीनभाई जे म्हणाले की राणे समिती त्यांनी केलेला अभ्यास कोर्टाने टिकवला नाही. आम्ही नाही म्हणत, कोर्टालाच पटला नाही. मुद्दा तो नसून संपूर्ण राणे समितीचा अहवाल बोगस आहे असं आम्ही म्हटलेलं नाही. राणे समितीने ज्या अन्य गोष्टींवर भाष्य केलं असतं तर पिटिशनरला त्याचा उपयोग करता आला नसता. आणि म्हणून ज्या लॅक्युनाज राहिल्या त्या लॅक्युनाजमध्ये बापट आयोग असेल, राणे समितीत राहिलेल्या गोष्टी असतील, मंडल आयोगातल्या काही रेकमेंडेशनच्या गोष्टी असतील, या सगळ्यांवर भाष्य करून किंवा ते सभागृहासमोर आणून त्या एकदा लूपहोल्सना संपवलं पाहिजे, म्हणजे कोर्टासमोर ते टिकवायला अजून चांगलं होईल. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. मला वाटतं सर्वंकष भूमिका आहे. आणि त्याच्याबरोबर ह्या केसचा फॉलोअप करण्यासाठी जी समिती बनवली ती सुद्धा सर्वपक्षीय बनवली. विनोद तावडेजींबरोबर अजित पवार, पृथ्वीराज, अन्य जे काही पक्षाचे नेते, राधाकृष्ण विखे पाटील, या सगळ्यांची बनवली. आज सुद्धा अॅट्रॉसिटीच्या विषयात सुद्धा समिती मुख्यमंत्र्यांनी बनवली. ती सर्व पक्षीय बनवण्याचे संकेत दिले. म्हणून मुख्यमंत्री पहिले महाराष्ट्राचे असे आहेत, त्यांनी राजकारणाऐवजी आरक्षणाला महत्त्व देऊन सगळ्यांना एकत्र आणण्याची भूमिका घेतली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की न्याय केवळ ह्याच मुख्यमंत्र्यांच्या काळात मिळू शकेल. बोला अमीनजी. सन्मान्य आशिष शेलारजीने जे म्हटले आहेत की राणे समितीमध्ये लूप होल होतं, आज त्यांनी जे एफिडेविट फाईल केलेले आहेत कोर्टामध्ये, तर संपूर्ण राणे समितीचे रिपोर्ट आहेत. विचारात त्यांना आहेत, कॉपी पेस्ट आहे. कॉपी पेस्ट आहे. 100% चूक. भाजपने कॉपी पेस्ट केलेलं आहे. माझं सुदैवाने नाही, तुम्ही बघा आशिष भाऊ, अमीन जे सांगितलं हे जर खरं असेल तर मी राजकारण सोडेन. कारण त्याचा पूर्ण अभ्यास 2700 पानाचा मी केल्यानंतर सभागृहात बोललेलो आहे. हे खरं आहे की राणे समितीला आम्ही डिझोन केलेलं नाही. राणे समितीच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेचा दाखला दिलेला आहे. त्याच्यानंतर अनार्थ नावाच्या औरंगाबादच्या संस्थेचा दाखला आम्ही दिलेला आहे. त्यानंतर अजूनची जास्त क्वांटिफायबल घेतलेलं आहे, ते तुम्ही घेतलेलं आहे. पण राणे समितीचे जे रिपोर्ट आहे एज इट इज तुम्ही घेतलेलं आहे. तुम्ही काय त्याच्यामध्ये ऍड केलं नाही का? ऍड केले त्याच्यामध्ये, मी नाही असं नाही म्हणतो काय नाही ऍड केले, तुम्ही ऍड केले त्यांच्यामध्ये. पण जे सगळं होते राणे समिती पेशच केली नाही सांगितलं. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून नारायण राणेंनी
ज्या पद्धतीने काही त्रुटी ठेवल्या होत्या त्या त्रुटीची पूर्तता आमच्या सरकारनं आता केलेली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून न्यायालयामध्ये याचा टिकाव लागणार नाही हे त्यावेळेस काँग्रेस सरकारला माहित होतं. त्यामुळे नारायण राणे समितीमध्ये काहीतरी त्रुटी ठेवल्या गेल्या. राणे स्वतः राणे असून असं का करते? अरे आजपर्यंत ह्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस राणे असं स्वतः राणे मराठा समाजाचे असून मी सांगतो 60 वर्षामध्ये ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय आम्हाला गाजरच दाखवली ना. मेटे साहेब म्हणालेत ना मगाशी की आम्ही 15 वर्ष त्यांच्या सोबत होतो पण त्यांनी गाजरं दाखवली म्हणून मी भारतीय जनता पक्षाबरोबर आलो. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की त्या त्रुटी ठेवल्यानंतर त्यांनाही जाणीव होती की पृथ्वीराज चव्हाणांना आणि त्यांनी मेटे साहेबांनी अजित पवारांना पण सांगितलं त्यावेळेस की हे टिकणार नाही, न्यायालयामध्ये टिकणार नाही. परंतु होणाऱ्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये निवडणुका होत्या. 14 जूनला त्यांनी तो GR प्रदर्शित केला. म्हणजे त्यांना माहित होतं हे गोष्टी ह्या टिकणार नाहीत म्हणून जाणीवपूर्वक फक्त राजकीय लाभ घेण्यासाठी त्यांनी त्या त्रुटी ठेवल्या. कारण जर मराठ्यांना पूर्णतः आरक्षण मिळालं तर इतर समाजाचे लोक नाराज होतील आणि आपल्या निवडणुकीला त्याचा परिणाम होईल, विपरीत परिणाम होईल. म्हणून त्यांनी त्या त्रुटी त्या ठिकाणी ठेवल्या. आणि माझं एकच म्हणणं आहे प्रसन्ना, 47 मोर्चे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठा समाजानं काढले आणि एवढ्या मोठे आणि शांतपणे मोर्चे त्यांनी काढल्यानंतर आता त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची भूमिका जर राज्य शासनाने घेतली असेल तर मला असं वाटतं अमीन भाई जो होगा हमारा होगा मगर हमारे साथ साथ आपका भी अच्छा होगा, इसलिए हमारे साथ आ जाओ. सरनाईक साहेब, मी स्वतः मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहोत. मराठा आरक्षण पाहिजे पण त्याच्यासोबत जे हायकोर्टने मुस्लिम आरक्षणाला जे संधी दिली होती ते पण तुमची सरकारने काढून ठेवलं आहे. तुम्हाला आरक्षण द्यायच्या तुमच्या मतच नाहीत. कारण काय ते मुस्लिमच्या एज्युकेशनला दिलेच होते. राणे समितीने पण फक्त मराठ्यांना 16% आरक्षण देत असताना 5% मुसलमानांना नोकरी आणि शिक्षण दोन्ही ठिकाणी आरक्षण दिली होती. त्यामुळे असं नाही आहे की मांडणी केली आम्ही तर एज्युकेशनला सरनाईक साहेब कोर्टने मुंबई उच्च न्यायालयाने ते त्याला दिले होते ते पण हे सरकारने काढून घेतले. ठीक आहे, इकडे मला एक वेगळा प्रश्न घेऊन मी निलेश पासून सुरू करेन, परत बाकीच्यांकडे जाईन. निलेश, आता शेवटचे 3-4 दिवस उरलेले, त्यानंतर संपणार. मोर्चा आज येऊन गेला, लगेच एक मोर्चा झाला की तो काही लगेच येत नाही आणि आता तर काही इव्हेंट पण उरलेला नाहीये. आतापर्यंत एक मोर्चे होत गेले आणि अपेक्स एकदम म्हणून आज नागपूरचा मोर्चा बघितला जात होता. आता हे मोर्चे निघणार कसे? मुंबईच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह आहे, कारण आता नागपूरच्या अधिवेशनावरती धडकण्याची कृती होती ती झालेली आहे. आता एक प्रकारे भाजपने अतिशय शहाणपणाने शांतपणे मोर्चातली वाफ काढून टाकली आहे का? मराठा मोर्चा आता परत मुद्दा लोंबकळत राहणार का? नाही, मुख्यतः मराठा मोर्चा लोंबकळत राहील अशी परिस्थिती नाही. कारण मराठ्यांचे नेते हे सुजाण आहेत आणि ते सर्वपक्षीय आहेत आणि त्यामुळे सहजतेनं हा मुद्दा विरघळून जावा इतक्या काही सहजतेने ते मुद्दा सोडणार नाही. नागपूर उपराजधानी आहे, उपराजधानीमध्ये हा मोर्चा झाला आहे. यानंतर तो राजधानीत होणार आहे राज्याच्या आणि त्यानंतर तो देशाच्या राजधानीत होणार आहे. त्यामुळे तो टप्प्याटप्प्यानं त्याची एक आज जी आहे ती वाढवत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितपणे असेल. मोर्चाच्या रूपानं हा दबाव वाढलेला आहे, पण नेहमी राजकीय दबाव हा निवडणुकांच्या अगोदर निर्माण होत असतो आणि त्यामुळे ही फक्त चुणूक आहे. पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला राज्य पातळीवरच्या निवडणुका असतील हा दबाव सातत्यानं वाढता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी म्हणून एक विशिष्ट अशी मोर्चे बांधणी जी आहे ती निश्चितपणे होताना पाहायला मिळेल. यातला प्रमुख प्रश्न काय, सरकारला इच्छाशक्ती जरी असली करायची तरी न्यायालयीन कक्षेमध्ये हा पूर्ण मुद्दा कसा आणायचा आणि तो कसा टिकवायचा हा प्रमुख प्रश्न जो आहे तो प्रत्येक राजकीय पक्षासमोर आहे आणि त्यामुळे बोलता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अनेक राजकीय पक्षांची परिस्थिती आहे. पण कोणाला सांगता येत नाही की हे करता येऊ शकत नाही आणि न्यायालयात टिकवायचं असेल तर त्यासाठी जे करणं अपेक्षित आहे ते होत नाही आहे. तर हे बोलत कोणीच नाही आहे आणि प्रत्येक सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे. हाच मुळात या पूर्ण प्रश्नातला अडचणीचा मुद्दा आहे. आणि आता एक प्रश्न मी आशिष शेलारांना विचारणार आहे. हा प्रश्न बहुधा यापूर्वी विचारला गेला नसेल. हा काही फार मोठा गौप्यस्फोट नाहीये, पण PB सावंतांसारख्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्यांनी हा उपस्थित केलेला मुद्दा आहे आणि तो मुद्दा मोर्चेकऱ्यांपैकी कोणी विचारत का नाही हा खरा प्रश्न आहे. मराठ्यांना मराठा OBC असं आरक्षण मिळू शकतच नाही. तुम्ही कितीही अभ्यास करा, त्याचं कारण म्हणजे OBC नावाचा एक वर्ग असतो त्याच्यातच तुम्हाला आरक्षण देता येतं. आशिष शेलारजी, OBCंना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ ही थाप किती काळ भाजप मारणार आहे? ही थाप आहे, तुमचं मत आहे. PB सावंत म्हणाले, ह्याला मी 100% डिस्प्यूट करणार नाही. जो मुद्दा आता स्वतः मेटे साहेब म्हणाले ज्याच्यावर त्यांचं मत वेगळं आहे की एज्युकेशनली सोशल बॅकवर्ड क्लास हा जो राणे समितीतनं निर्माण झालेला एक क्लास त्याच्यावर 16% आरक्षण हा OBCचा भाग नाही आहे. हा OBC सोडून 52% वर असलेला भाग आहे आणि तो जर पचवायचा असेल, तो जर पास करून घ्यायचा असेल
तर रेअरेस्ट रेअर असामान्य परिस्थितीत असं करण्यासाठी कोर्टाचे जजमेंट त्याला पूरक आहेत आणि म्हणून हे असामान्य परिस्थिती प्रूव्ह करण्याची भूमिका राणे समितीच्या संपूर्ण अहवालात झाली नाही हे कोर्ट म्हणालंय आणि म्हणून ही असामान्य परिस्थिती दाखवण्यासाठी समाजाचा मागासलेपणाचा निकष पूर्ण करण्यासाठी आणि क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स कलेक्ट करण्यासाठी लागलेल्या वेळानंतर आज हे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. त्याचा प्रयत्न हाच आहे की ESBC मध्ये हे आरक्षण टिकावं आणि त्यातनं एक भाग दुसरा आहे की शेड्यूल 9 मध्ये टाकावं. तर शेड्यूल 9 मध्ये टाकण्याच्या मुद्द्यावर जे तुम्ही म्हणताय ती भूमिका आहे की ज्यामध्ये ओबीसी समाजातल्या अन्य समाजाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आज जो हत्ती पुढे गेला, जो काँग्रेसने अर्ध्या अभ्यासानंतर घातला, त्याला परिपूर्ण करून पास करून घेणं याशिवाय आज दुसरा मार्ग हातात नाही असं आमचं मत आहे. पण अमीनजी त्यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्द्याला एक हत्तीची उपमा दिली, कारण आपण म्हणतो हत्ती गेला शेपूट फक्त मुद्दा म्हणून राहिलाय, पण हत्ती ही प्रतिमा आपल्याकडे, आपण नागपूरसारख्या शहरात आहोत, हत्ती ही प्रतिमा आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह त्यांच्या मनातलं होतं जे बसपाकडे गेलं. त्या समाजाचं काय करायचं, त्याला मात्र आक्षेप आहे ना या सगळ्या मुद्द्याबद्दल. मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज विचार केला जात असताना प्रचंड मोठ्या समाजात असलेला अल्पसंख्य समाज आणि दलित समाज यांच्याकडे आता भाजप सरळ दुर्लक्ष करतंय का? एक मोठी वोट बँक मिळते, बाकीचे जाऊ गेले तरी फरक नाही पडत. माझं म्हणणं हेच होतं की मराठाला आरक्षण 16% दिली होती, मुस्लिमच्या समाजच्या 50 जमाती आहे त्यांना आरक्षण दिले होते, ते पण आरक्षण ते काढून टाकले. त्याच्याबद्दल सरकार काय बोलतच नाही. अॅट्रॉसिटी बद्दल दलित समाज म्हणतोय की त्याला हात लावला जाणार नाही, आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करू. त्याला ऍड्रेस करताय का भाजप सरकार? माझा स्वतःच्या प्रायव्हेट मेंबर बिल आहे, ते प्लेस झालेलं आहे की मुस्लिम ॲट्रॉसिटी ॲक्ट बनायला पाहिजे त्यांना. कारण काय, या असं झालेलं आहे आता, इतकी समाजामध्ये इतकी एक आक्रोश आलेला आहे आणि लोकांना न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी हे पावलं उचलायच्या गरजेत आहे. मला मी एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारतो अमीनजी. मराठा समाजाच्या मोर्चांना जेवढं सिरियसली सरकार घेते आणि जे चांगलं आहे त्याच प्रमाणात असेच मोठे मोर्चे काढणारे बाकीचे समाज आहेत, म्हणजे मुस्लिम समाजाचा औरंगाबादमध्ये आम्ही बघितला, दलित बहुजन समाजाचा आम्ही बाकीच्या ठिकाणी बघितला, यांच्या मोर्चांना सुद्धा सरकार सिरियसली घेत आहे का? नाही घेतात. उद्या नागपूरला पण एक मोर्चा आहे आरक्षणासाठी, औरंगाबादमध्ये एक चांगला मोर्चा झाला होता, मालेगावमध्ये ते मोर्चा झाला आहे, पण मुस्लिमला आरक्षणला द्यायची त्यांची इच्छाशक्ती बिलकुल नाही. मला शिवसेनेला विचारायचं, हे सगळं होत असताना शिवसेनेला एक सगळ्यात सेफ आहे की सत्तेत असून सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही आहे. मराठा मोर्चासाठी आक्रमक असताना जो मी अमित पटेलांना प्रश्न विचारला सरनाईकजी, शिवसेना बाकीच्या समाजाचं काही देणं घेणं नाहीये, उलट अभिमानाने आज प्रत्येक जण म्हणतो की शिवसेना एकमेव पक्ष आहे की जो जात मानत नाही, आणि हे आम्ही बघत आलेलो आहे आतापर्यंत. पण मराठा मोर्चामुळे काय झालंय, शिवसेना एवढी बॅकफूटवर गेलेली आहे की आता दलित मुस्लिम या समाजाबद्दल आम्हाला काही बघायचंच नाहीये, फक्त मराठा, जय मराठा म्हणा, शिवसेनेला पुढे नाहीये. ह्या विधिमंडळामध्ये 169 आमदार मराठा समाजाचे आहेत आणि शिवसेनेमध्ये जे असलेले 63 आमदार आहेत, त्या 10 मंत्री आणि 53 आमदार आहेत, त्यापैकी बहुतांश लोक हे मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर इतर समाजाचे आहेत. त्या सर्व आमदारांना फेटे घालून मला फक्त सरनाईकजी एक सांगा, मराठा मोर्चांमध्ये तुम्ही सामील होताय, तुम्ही बहुजन समाजाच्या मोर्चात सहभागी झालात का? तुम्ही दलित समाजाच्या मोर्चात सहभागी झालात? तुमच्या माहिती दलित समाजाची घोषणा, ती घोषणा सुद्धा किती चांगली होती, एक भारतीय 120 कोटी भारतीय, एवढी मोठी भूमिका घेणाऱ्या दलित समाजाच्या भूमिकेत तुम्ही का मोर्चा निघाला, ज्यावेळेस ओबीसींचा मोर्चा निघाला, ज्यावेळेस मराठ्यांचा मोर्चा निघाला, त्या परिसरामध्ये स्थानिक जे नेते मंडळी होते, मी स्वतः दलितांच्या मोर्चामध्ये, ठाण्याच्या मोर्चात सहभागी झालो होतो, मराठ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. त्यामुळे जात पात धर्म आमच्याकडे काही नाही. आम्ही फक्त एखादा समाज जो आहे त्या समाजाला खरोखर जर अन्याय झाला असेल तर त्या न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची आहे. मगाशी अमीन भाईंनी सांगितलं, 12 मुख्यमंत्री झाले ह्या राज्यामध्ये आतापर्यंत, देवेंद्र फडणवीस, सुधाकरराव नाईक आणि त्याचबरोबर अंतुले आणि मनोहर जोशी, हे मुख्यमंत्री 4 सोडले तर बाकी सगळे मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आतापर्यंत का नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं? ह्या महाराष्ट्रामध्ये 35% मराठा असताना जर त्या मराठा समाजाला, आणि प्रामुख्याने ते 8च्या 8 मुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना त्यांना जर न्याय देता आला असता तर आतापर्यंत त्यांनी दिला असता, परंतु ते दिलं नाही. आज आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कुठेतरी त्यांना न्याय द्यायला बघतोय. 1300च्या दशकामध्ये, म्हणजे पूर्वकालीन इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा आपल्या सांगितलेलं आहे की मराठा समाजाला खरोखर ते त्या मागासवर्गीय, त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जे दाखले आहेत, हे दाखले आता 2300 पानाचं जे ॲफिडेव्हिट सरकारनं दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे दाखले दिले गेलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका कायम आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही धर्माचं किंवा कुठल्याही जातीचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं. हे ॲफिडेव्हिट तयार करताना शिवसेनेला कल्पना होती ना, कारण अनेकदा तुमची अपेक्षा असते की आम्हाला विश्वासात घेतलं नाही, किमान ॲफिडेव्हिट बनवताना तुम्हाला विश्वासात घेतला होता? नाही, असं काही नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये आम्हाला विश्वासात घेऊन केलं जातं. तुम्ही किती आता काही सांगितलं तरी आमची युती जी आहे त्या युतीबद्दल तुम्ही काय संशय घेऊ नका. मराठा समाजाचा जो विषय, त्या
समाजाच्या न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत आणि निश्चितपणे आज आम्ही दाखवून दिलेलं आहे की आमच्या सगळ्या जातीचे आमदार भगवा फेटा घालून या मोर्चामध्ये आज सामील झाले होते. मला मेटेंकडे जायचं, आपल्याकडे आता शेवटच्या काही मिनिटं उरली असेल कदाचित. मेटेजी, या ठीक आहे, आश्वासनं मिळाली, ईबीसीची सवलत वाढवली, तिकडे छत्रपती शिवाजी जिकडे होतं तिकडे आता महाराज शब्द सुद्धा लागणार आहेत, पण ही झाली लिपापोती, हे झालं फक्त मेकअप. मूळ मागणी ज्याच्यासाठी हा समाज रस्त्यावर आलेला आहे तो म्हणजे आम्हाला स्पेसिफिक मागणी आहे, ओबीसी म्हणून आमचा अंतर्भाव आणि आम्हाला आरक्षण. हे आरक्षण मिळू शकतंय का, आणि हे मिळवत जर का नसेल त्याची डेडलाईन काही आहे का, मेटे त्यासाठी आग्रह धरणार आहेत का? मी आग्रह काय माझ्या पहिल्या दिवसापासून आजही आग्रह आहे. आजही सभागृहामध्ये बंद पडलं, 2 वेळेस बंद पडलं सभागृह. विनायक मेटेमुळेच बंद पडलं सभागृह विधान परिषद. ज्या मेटेंचे आम्ही शिवसंग्रामचे लाखोंचे मोर्चे बघितले होते, मेटेजी तुमच्या शिवसंग्रामचे मोर्चे बघितलेले आहेत आम्ही, आज एवढे मोर्चे निघत असताना एक शिवसंग्रामचा मोर्चा निघू नये नागपूर अधिवेशनावर? नाही, असं आहे की या प्रत्येक औरंगाबादच्या पहिल्या मोर्चापासून ते आत्ताच्या नागपूरच्या प्रत्येक ठिकाणी शिवसंग्रामचा प्रत्येक आमचा सैनिक त्याच्यामध्ये सहभागी आहे. इथं एक संघटनेचा किंवा एका पक्षाचा किंवा एका याचा नेत्याचा असा नव्हता, हा सगळ्या पक्षाचा, सगळ्या संघटनेत समाजाचा हा मोर्चा होता, व्यक्तीचा नाही. त्यामुळे व्यक्ती असे बिल्ले लावून कुणी या संघटनेचं त्या संघटने पक्षाचं असे इथं कुणी आलेलं नव्हतं. त्यामुळे सगळेच लोक याच्यामध्ये सहभागी होते म्हणून आपल्याला तसं वाटतं, पण असं नाही आहे. शिवसंग्राम हे प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, आमचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी झालेला आहे. फक्त आम्ही त्याचं श्रेय एवढं फक्त उघडपणे घेत नाही, एवढंच. आता मुद्दा असा आहे की यास ओबीसीचं आरक्षण हे 100% मिळू शकतं, त्याच्यामध्ये काही अडचण. पण मुळामध्ये आपल्याला पहिली लढाई ही कोर्टामधली पहिली जिंकावी लागेल आणि त्याच्यासाठी जे 2627 पानाचं ऑफिडेविट केलेलं आहे, मगाशी जी चर्चा झालेली की त्याच्यामध्ये किंवा अमीनभाई म्हणले की राणेसाहेबांचे समिती झालं, तर ते असं राणेसाहेबांच्या समितीचं जे काही रिपोर्ट दिलेला होता, जे सादर ते त्या मागच्या वेळेस दिलं, तेव्हा कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही ॲडिशनल तुम्ही आम्हाला काय सांगताय माहिती ती द्या. मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोल्हापूरच्या गॅजेटपासून ते मुंबईच्या गॅजेटपासून ते मग पुणे असेल, औरंगाबाद असेल किंवा अन्य सगळ्या तुमच्या पुरातत्व विभागाची सुद्धा मदत आम्ही घेतलेली आहे. या सगळ्याच्या मदतीनं ज्येष्ठ वकील हरीश साळवेपासून ते रवी कदमांच्यापासून थोरातांच्यापासून या सगळ्यांची मदत घेऊन ते ऑफिडेविट आम्ही बनवले आणि ते दिले. आम्हाला खात्री वाटते की तिथं निश्चितपणे आम्ही जिंकू. पण दुर्दैवाने जर नाही काही झालं तर सुप्रीम कोर्ट आहे, तिथं जायची तयारी ठेवली. तिथंही काय झालं तर आम्ही परत देवेंद्रजी फडणवीसांनी या सरकारने ठाम ठरवलं आहे की या समाजाला आरक्षण देण्याकरता परत वेगळा कायदा, जे सुप्रीम कोर्ट समजा किंवा हायकोर्ट जे काही आपल्याला त्रुटी सांगेल त्या त्रुटी दूर करून परत एक कायदा करायचं काम आम्ही करू. नाही तर 9 शेड्यूलमध्ये जाण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू करू. म्हणजे थोडक्यात शेलरची एकूण प्रक्रिया बघता म्हणजे मेट्याने एक प्रामाणिकपणा त्यांचा मांडला पाहिजे की त्यांनी सविस्तर सांगितलं आणि त्याच्यात त्यांनी सूचित केलं की समजा हायकोर्टात नाही टिकला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, गरज पडली तर कायदा करू, म्हणजे 2019 पर्यंत चिंता नाही. त्यांनी असं म्हणजे म्हटलं 2019 पर्यंत चिंता नाही. सर, आपण खूप हुशार पत्रकार आहात, त्यामुळे त्यातलं एडिट केलं आपण. ते असं म्हणाले, मला खात्री आहे की हा एफिडेव्हिट टिकलेल आणि कोर्टात त्यातनं न्याय मिळेल. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या हातात काय, कोर्टात केस गेलेली आहे, फॉल्टी राणे समितीचा अहवाल एक्सपोज झाला आहे, कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत, अधिकचा अभ्यास करा सांगितलंय. हे तुम्ही नेहमी मिळून पुसू शकत नाही. आज सरकारला त्यातनं मार्ग काय काढता येईल तर हाच काढता येईल की अजूनचा अभ्यास करूनची माहिती देऊन आपला सबळ केस करणं ते सरकारने केलंय. आता त्याच्यानंतर काय होईल, ह्याच्यानंतर काय होईल, ह्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थच नाही. त्यामुळे आज जे आहे ते 100% केलंय आणि त्यातनं न्याय मिळेल. ठीक. आणि एक मगाचा राहिलेला प्रश्न जो मी मगाशी यांना सरनाईकांना विचारला, त्यांनी उत्तर दिलं की मराठा समाजाच्या मोर्चाबद्दल जेवढं सरकार अधिक प्रतिसाद देणारं आहे तेवढ्या प्रमाणात मुसलमानांचे लाखोंचे मोर्चे औरंगाबादेत निघाले, बहुजनांचे निघत आहेत. त्याच्या बाबतीत काही त्याची दखल, त्याचं काही प्रायव्हेट बिल, त्याला जाऊन शेलार भेटतायत किंवा त्याच्यात भाजप सामील होतोय, असं काही दिसत नाही आहे. मला असं वाटतं की 2 ह्याचे वेगळे भाग केले पाहिजे. ओबीसी समाज, दलित समाजाच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तिकडे मागणी आहे दलितांची की अॅट्रॉसिटीला धक्का लागता कामा नये. आरक्षणाला त्यांच्या धक्का कोणीच लावू शकत नाहीये. ओबीसी आरक्षणाचं त्यांच्या अॅट्रॉसिटीचं काय? प्रसन्न, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात आणि अजून एक संधी दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या चर्चेवर उत्तर देताना अधोरेखित करून ठळकपणे सांगितलं की अॅट्रॉसिटीला हात लागणं तर सोडाच, तो डायल्यूटही होणार नाही. आमच्या काही मित्रांना त्यामुळे त्रासही झाला,
पण इतकी स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली आणि त्याच्या पुढे धनगर समाज, लिंगायत समाज, कोळी समाज यांना आरक्षणाचं पत्र पाठवलं अगोदरच्या सरकारने, पण त्याला अनेक्षर लावलेली नोट, त्या नोटमध्ये रेकमेंडेशन मात्र यांना देता येणार नाही म्हणूनच लावलं. म्हणजे त्याच्यासाठीचा पुन्हा एकदा क्वांटिफायबल डेटा कलेक्ट करणं, म्हणजे अगोदरच्या केलेल्या सगळ्या मेसला पूर्ण क्लीन मेस करण्याचं काम देवेंद्रजींना करायला लागतंय, सरकारला करायला लागतंय. ते आम्ही करू, आम्ही जबाबदारी टाळत नाही आहोत. आणि त्यामुळे ओबीसीनी घाबरण्याचा विषयच येत नाही, कारण त्यांच्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. अॅट्रॉसिटीज मध्ये डायल्युशन होण्याचाही प्रश्न नाही. आणि म्हणून ही भूमिका ज्यावेळेस स्पष्ट मांडल्यावर आता काय करायचं अशी हतबलता झाल्यावर काही काँग्रेसच्या नेत्यांची कोलेकोई सुरू असते. आशिष शेलार जे एक चांगला ॲडव्होकेट आहेत आणि आज त्यांनी बरोबर सांगितले आहेत की हे डायल्यूट नाही होणार, ते नाही होणार. पण एक सिम्पल क्वेश्चन आशिष शेलारला आहे, जे तुम्ही जे विचारण्याचा प्रयत्न करत आहोत की आज जे मुंबई उच्च न्यायालयाने जे मायनॉरिटीचे जे 50 जमाती आहेत त्यांना आरक्षण एज्युकेशनमध्ये दिलेलं आहे, ते हे काय नाही देतं. त्यांचा एक मूळ प्रश्न आहे की तुम्ही धनगरला मी अॅनेक्शरमध्ये काय लिहिले ना, म्हणजे SBC ए कॅटेगरीला जे दिले होते हे त्याने काढून घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांची मानसिक स्थिती काय त्याला सर्वांना कळत आहेत. पण या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारण्यापूर्वी तुमचे एक विरोधी पक्षनेते आहेत असं आमचं एक नॉलेज आहे, त्यांचं नाव विखे पाटील असतात आणि ते येतात असे. हे नेमकं काम काय करतात, त्यांनी काय असा मुद्दा राबवला, त्याच्यामुळे काय विधानसभा गाजली, त्याच्याने कोणत्या हेडलाईन्स मिळाल्या. विधानसभेसारख्या म्हणजे विधान परिषदेमध्ये तर सोडा, विधानसभेमध्ये प्रामुख्याने जिकडे लोकप्रतिनिधी असतात तिथे तुमचे विखे पाटील करतात काय, त्यांनी मुद्दे लावून धरले की नाही. तुम्ही आज मला वाटतं की नागपूरमध्ये आजच आले. टीव्ही मी रोज बघतो आणि कामही करतो. नाही टीव्ही नाही, आतमध्ये काय झालंय टीव्ही नाही बघतात ना. तोच तर आमचा आणखी वेगळा आक्षेप आहे, तो भाजपसाठी प्रश्न आहे. आज सगळे जे मेन मुद्दा होता, नोटबंदी ते मराठा आरक्षणचे, मुस्लिम आरक्षणचे जे काय मुद्दे होते सगळे आम्ही घेतलेले आहोत. त्याच्यासाठी हाऊस बंद केलेले आहात. हाऊस भाजपा आणि शिवसेनेने नाही बंद केलं, आम्ही बंद केलं आहोत. राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे आमचे जे नेता मंडळी आहे त्यांनी केली, आमची त्यांच्या पाठीमागे आहोत. त्याचं चाललेलं आहे. हाऊसमध्ये आज हाऊस बंद झाले आहेत, 2 दिवस हाऊस चालू नाही दिलेत, ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. काँग्रेस पक्ष हा सगळा कॅशलेस इकॉनॉमी, डिमॉनिटायझेशन, मराठा समाजाचा मोर्चा, या सगळ्याने एक आक्रोश तयार होत असताना मी तुमच्यावर मी काय विखे पाटलांवरती टीका करत नव्हतो. माझा प्रश्न असा आहे, काँग्रेसला हा सगळा आक्रोश स्वतःमध्ये भरता का नाही आला, थोडक्यात सांगा, मला शेवट करायचा. नाही, आज लोकांमध्ये आक्रोश आहे, काँग्रेस पार्टी लोकांमध्ये आहेत आणि ते काँग्रेसमध्ये आक्रोश आहे. काँग्रेस पार्टीमध्ये आक्रोश नाही, लोकांमध्ये जे आक्रोश आहे त्यांचा मुद्दा आम्ही इकडे मांडत आहोत आणि मांडणार आहोत. ते ठीक आहे. मी समप करण्यासाठी, निलेश, आपण ही चर्चा ऐकलेली आहे, नवा गडी नवा डाव असतो तसा एक नवीन अधिवेशन संपलं. आता हा एपिसोड, मला एक फक्त ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगायचं आहे की आजपर्यंत एवढे मोर्चे निघाले, परंतु नागपूरचा हा मोर्चा मराठा समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मला एकच सांगायचं की आतापर्यंत एवढ्या सगळ्या मोर्चांमध्ये फक्त मोर्चेकऱ्यांची जी 5 मुली आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं. आजच्या मोर्चामध्ये पहिल्यांदा असं झालं की सगळे लोकप्रतिनिधी त्या मोर्चामध्ये सामील होते. आतापर्यंत कुल्याही दिल्यानं कुणी सामील नव्हते आणि ते झाल्यानंतर त्या मोर्चेकऱ्यांच्या वतीनं 5 मुली आणि त्यांचे प्रतिनिधी ह्या मुख्यमंत्र्यांसमोर चर्चेला बसल्या. म्हणजे चर्चेला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. म्हणजे कुठेतरी आता न्याय मिळण्याची जी भूमिका ते आजपासून सुरुवात होणार आहे, ते पहिल्यांदा घडलं. त्यामुळे मी खरं सांगतो की जे सकारात्मक भूमिका आहे, मेटेंनी सांगितलं, आशिष शेलारांनी सांगितलं, आता खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय मिळण्याची भूमिका या राज्य सरकारच्या ती स्पष्ट होईल. निलेश, शेवटची कमेंट. प्रसन्न, मुख्यतः या पूर्ण चर्चेनंतर हे स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे की सरकारनं भूमिका घेतली आहे की कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी मग जी काही न्यायालयीन लढाई लागेल ती लढाई ते लढायला तयार आहेत. त्यासाठी हव्या त्या स्वरूपाचे रिसर्च, त्या अनुषंगानं जे काही रिपोर्ट कोर्टाला देणं अपेक्षित आहे ते सरकार करतं आहे. आणि इतकंच नाही, जसं आशिष शेलारांनी सांगितलं की दलितांच्या ॲट्रॉसिटीला कोणताही हात लावला जाणार नाही, तो डॅल्यूट केलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी खरोखर परवाच्या चर्चेमध्ये आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे सर्व समाजांचं हित साधत जर न्याय मिळवून देणं शक्य होत असेल तर महाराष्ट्रातला प्रत्येक समाज हा त्याचं स्वागत करणार आहे आणि त्यातून कोणालाही अपाय होईल अशी परिस्थिती नाही. आणि त्यामुळे सध्या जरी वातावरण तापलेलं असलं तरी ते जनसामान्यात तापू नये. आज जशा काही बसेस फोडल्या गेल्या त्या फुटणार नाहीत याची काळजी ही लोकांनी घ्यावी आणि त्यातून महाराष्ट्र शांत राहील, पुरोगामी राहील, हीच
सर्वता प्रत्येकाची जबाबदारी राहील. नक्कीच निलेश, आणि त्यासाठी माध्यम प्रयत्न राहतील आणि त्यांच्यामध्ये अर्थातच एक असेल जय महाराष्ट्र, ज्यांनी ही मुद्दा नेहमीच लावून धरलेला आहे. समाज मराठा असो किंवा बहुजन ओबीसी दलित समाज असो, अल्पसंख्याक असो, त्यांचे मुद्दे मांडले गेले पाहिजेत आणि त्यांची चर्चा रस्त्यावरती मोर्चे काढून होण्यापेक्षा विधिमंडळात व्हायला पाहिजे. असे मोर्चे निघणं हे मोर्चेकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. विधिमंडळासाठी मात्र हे थोडंसं लांछनास्पद आहे, कारण विधिमंडळामध्ये चर्चा झाली असती तर असे मोर्चे निघाले नसते. विधिमंडळाने त्याची दखल घ्यावी, अशी जर का जाणकार अभ्यासू आमदार असतील तर जरूर चर्चा झाली पाहिजे. नागपूर अधिवेशन झालेलं आहे, आता पुढचं अधिवेशन अर्थसंकल्पीय असेल, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला इथेच थांबावं लागेल. जय महाराष्ट्र.